हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. आज बघा, आज गुड मॉर्निंग झाली आहे, संडेची सुरुवात. आणि यांना सगळ्यांना खायचं होतं चिकन आणि मला नव्हतं खायचं चिकन. त्याच्यामुळे मग मी म्हटलं चला माझ्यासाठी काय बनवायचं, तर खिचडी बनवायचं ठरलेलं होतं. मग त्या बोलल्या की ठीक आहे, आम्ही पटकन घेऊन येतो. आणि मग म्हटलं, नंतर विचार केला की यांना चिकन बनवायचं आहे, आपलं व्हेज पहिले बनवून पटकन आटपून घ्यावा म्हटलं. म्हणून मग मी खिचडीसाठी पूर्ण अशी तयारी केली. त्यांच्यासाठी मी सगळा मसाला वगैरे काढून ठेवला, लसूण वगैरे, कांदा वगैरे सगळं सोलून ठेवलं. ते बघा, तिथं कांदा बघू शकता तुम्ही. आणि मग मी म्हटलं चला आता माझं पहिलं स्वयंपाक वगैरे बनवून घेऊया. मग छान अशी खिचडी बनवली. मग म्हटलं थोडंसं नाश्त्यासाठी त्यांनाही थोडंसं फार बनवावं, म्हणून मी थोडी एक्स्ट्राच खिचडी बनवलेली होती. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता जो स्पेशल मसाला जो मनीषाने आणलेला होता, तर तो मसाला मी इथं वापरला. इथे सगळं मी असं अद्रक लसूणची पेस्ट वगैरे करून घेतली. खिचडी कशी आपण नॉर्मल बनवतो तशी, फक्त ह्यावेळेस ना मी जो मनीषाने मटन मसाला आणला होता ना, तर तो बनवून म्हणजे तो टाकला. त्याच्यामुळे एवढी टेस्टी झाली ती गरम गरम खिचडी. आणि ती खिचडी म्हणजे आधीच संपली जास्ती, कारण की काय आलं, मी खिचडी वगैरे बनवलं, दूध वगैरे म्हणजे दूध आणणार होत्या त्या, तर खिचडी वगैरे बनवलं. आणि हे बघा, हा जो मसाला आहे ना, लय भारी मसाला आहे. मला तर इतका आवडतो ना हा मसाला. म्हणजे मनीषाच्या इकडे भेटतो हा मसाला, आणि हा मसाला मी घरी पण वापरते. तिने मला घरी पण आणलेला आहे. तर मी खिचडीला वगैरे असं काही बनवलं, शेवभाजी वगैरे, त्याला हाच मसाला वापरते मी. तर ती प्रत्येक वेळेस आणते. तर यावेळेस तिने आणलेला होता. तर जेव्हा आम्ही पुण्याला शिफ्ट केलं होतं, तर तिथे तो मी घेऊन गेली होती. तिथं पण आत्तापर्यंत तो मसाला चालला. म्हणजे अजून 2-4 पॅकेट असतील. तिने छोटे छोटे 10-10 वाले पॅकेट आणलेले होते, अजून 2-4 पॅकेट असतील तिथे. तर तोच मसाला वापरतात. तर ती आत्ता घरी गेली होती दिवाळीला, तर इकडे आली तेव्हा मग तो मसाला घेऊन आली ती. तर त्याच्यामुळे मग म्हटलं चला त्याच मसाल्याची आपण खिचडी बनवूया. मग मी खिचडी वगैरे बनवली इथे. आणि खिचडी झाल्यानंतर मग म्हटलं चला आवरून घेऊया, जरा आंघोळ वगैरे करून तयारी करूया. आणि त्याच्यानंतर मी म्हणजे त्या गेल्या आणि इतका वेळ झाला. मी म्हटलं काय झालं, का बरं येत नाही आहे, खूप वेळ झाला होता. म्हणजे माझं त्या मला बोलल्या फक्त कांदा कापून ठेव. कांदा कापून झाल्यानंतर मग तोपर्यंत त्या येतील. पण त्या मॅडम जशा गेल्या आणि तिकडे पण कांड करून आलेल्या आहे आणि फाईन बसवून घेऊन आलेल्या आहे त्या. म्हणजे काय झालं की त्या गेल्या आणि त्यांना ट्रॅफिक पोलिसने पकडलं आणि त्या तिथे जाऊनही खाण करून आल्या. म्हणजे काही नाही, हेल्मेट वगैरे घातलं होतं, पण मागे श्रेया बसली होती, तर तिने हेल्मेट नव्हतं घातलं. त्याच्यामुळे त्यांना फाईन बसला. तिथेच त्यांचा खूप टाईम गेला. आणि त्या खूप दूर गेल्या होत्या, कारण की त्यांना आज आम्हाला पेंटिंग करायची होती, त्याच्यामुळे त्यांना कार्डबोर्ड आणायचा होता. तर मग त्या कार्डबोर्ड आणण्यासाठी मग त्या भरपूर दूर गेल्या होत्या, 1-3-4 किलोमीटर दूर. आणि तिकडनं त्यांनी कार्डबोर्ड वगैरे घेऊन आलेल्या त्या, म्हणून त्यांना तिकडे जरा फाईन वगैरे बसला. त्या गर्दीत त्यांना इतका वेळ झाला. माझी खिचडी बनवून झाली, झाडून झालं, आवरून झालं. आणि त्याच्यानंतर मग त्या आल्या. आणि त्या आल्यानंतर मग मी खिचडी काढूनच ठेवणार, कारण त्यांना चिकन बनवायचं होतं, तर त्यांना कुकर लागणार होतं. आणि झाला मोठा घोटाळा. म्हणजे आज संडे आणि आजच संपायचा होता गॅस. आणि त्या जेव्हा आल्या आणि दूध ठेवलं तापायला आणि ते चिकन लावणारच, तेवढ्यात गॅस संपला. म्हणजे अशा आज आम्हाला अडचणींना सामोरे जावं लागलेलं आहे. म्हणजे सकाळी उठल्यापासून अशा अडचणी चालल्या. म्हणजे तसं एक स्पेसिफिकली म्हटलं तर त्यांना अडचणी आलेल्या असं मला वाटतं. कारण माझा स्वयंपाक झाला, खाल्लं वगैरे, आणि त्याच्यानंतर असं झालं, गॅस वगैरे संपला. त्या आल्यानंतर पण मग त्याच्यानंतर मग त्यांना म्हटलं चला आता खाऊया, कारण की मला खूप भूक लागलेली होती. म्हटलं चला मी खाऊन घेते. आणि मग ते गॅसवाले काका आले, गॅस लावून गेले. आणि त्याच्यानंतर मग त्या बनवत होत्या आणि मला खूप भूक लागली होती. त्याच्यामुळे म्हटलं चला बनवूया. आणि मी ताट घेत होती तोपर्यंत परत एक कांड झाला. तो म्हणजे असा की म्हणजे चाकू वरतून पडला आणि तो तिच्या पायावर पडला. त्याच्यामुळे तिला तिथं थोडंसं कट झालं. आणि श्रेया तिला तिथे बँडेज लावत होती, कारण की तिला कट झालं, कारण की वरतून असं चाकू पडला. म्हणजे असं सकाळपासून त्यांच्यासोबत असंच होतं आहे, का बरं काय माहिती. कधी कधी असतं ना असं, एखादा दिवस वाईट असतो, तर तसंच झालं. पण ठीक आहे, वाईटातून पण काहीतरी चांगलं घडत असतं आणि काहीतरी चांगलं करावं, म्हणून आज
तरी पण आम्ही तो वाईट दिवस म्हणून असं हे केलाच नाही. जसे जसे अडचणी येत होत्या तशा तसे सामोरं जात गेलो आणि त्या अडचणी पार झाल्या. त्याच्यानंतर एवढं सगळं झालं, मस्त त्यांनी चिकन बिकन खाल्लं आणि त्याच्यानंतर आम्ही पेंटिंग वगैरे करायला पण बसलेलो होतो. तर तुम्हाला दाखवते, पेंटिंग मनीषानेच केलेली पूर्ण, त्याच्यामुळे मग मी काही तिला डिस्टर्ब केलंच नाही. आणि इथं खिचडी खात होती, एवढी छान झाली ती, सगळ्यांना इतकी भूक लागलेली होती. मग मी त्यांनाही खाऊ घातली. मग म्हटलं गॅसवाले काका येतील तोपर्यंत तुम्ही खा, म्हणजे गॅस लावलेला होता, पण मग त्यांना भुका लागलेल्या होत्या कारण भरपूर 1-1:30 वाजला होता. मग माझ्याबरोबर त्यांनाही मी खाऊ घातलं, जेणेकरून तेवढंच थोडंसं फार पोटाला आधार, एक नाश्ता म्हणून म्हटलं खा तुम्ही. मग त्यांनी खाल्लं आणि त्याच्यानंतर मग माझं पण थोडंसं फार पोट वगैरे भरलं. मग म्हटलं जाऊ दे आता त्यांच्यासोबतच जेऊया. आणि मग मी जेवण केल्यानंतर मग इथं झालं आहे आमचं पेंटिंग सुरू. काल आम्ही डीमार्टला गेलो होतो, तर आम्हाला पेंटिंग करायची होती कारण आमची जी पहिली पेंटिंग होती ना ती खराब झाली. ॲक्च्युली काय झालं, ती खिळ्याला लावलेली होती ना, तर खिळ्याला लावली तर ती खाली पडली म्हणून आम्ही ती खालीच ठेवलेली होती. आणि खाली ठेवली तर नेमकं आम्ही जेवण करत असताना त्याच्यावरती ग्लास सांडल्यामुळे ती पेंटिंग खराब झाली. आणि त्या पेंटिंगमध्ये श्रेयाच्या खूप साऱ्या आठवणी अशा जुडलेल्या होत्या, पण ठीक आहे ती खराब झाली. आणि त्याच्यामुळे म्हटलं चला, ती भिंत खूप खाली दिसत होती आणि श्रेयाला खूप जास्त वाईट वाटलं होतं तिची पेंटिंग खराब झाल्यामुळे. मग त्याच्यामुळे म्हटलं श्रेया तू कशाला टेन्शन घेते, आपण परत एकदा पेंटिंग बनवूया. आणि मग म्हटलं मग परत एकदा पेंटिंग बनवायची, तर परत एकदा पेंटिंग बनवण्यासाठी गेले. आणि नेमकं मला ते शूटच करता आलं नाही नेमकं, कारण की ते असं झालं ना, एकदम श्रेयाच्या त्या एकदम आठवणींमध्ये जुडलेल्या होत्या त्या, जे काय असेल त्या. पण मग तिला खूप वाईट वाटलं त्याचं समजावण्यामध्ये, आणि त्या गोष्टीमध्येच आम्हाला इतका टाईम गेला की मला ते शूटच नाही करता आलं. कारण की नेमका तो खिळा आहे ना ढिल्ला लागलेला होता, असं वरच्यावर ठोकलेला होता. त्याच्यामुळे खिळा म्हणजे असं छोटंसं नाही करत, तसं ठोकलेलं होतं तिने. आणि ती पडल्यामुळे ती खालीच होती. आम्ही असं हॉलमध्ये जेवायला बसतो, तर मग पाणी सांडल्यामुळे ती पूर्णच खराब झाली. आता मी झोपते आणि आता बघू यांची पेंटिंग झाल्यावरती मी उठवेल आणि तुम्हाला दाखवेल. आणि मी खूप थकली तशी नाही आहे, पण आता मला असं वाटतं की मला खूप झोप लागते म्हणून मी आता झोपते. गुड नाईट नाही, गुड आफ्टरनून आहे बघा. पण थोडीशी झोपून घेते कारण पुण्यात राहून आलेली ना, त्याच्यामुळे 2 ते 4 झोपण्याची सवय लागलेली आहे मला, असं मला वाटायला लागलं. तर आता पेंटिंग पूर्ण होईपर्यंत मी थोडासा आराम करते. तर चला, आता मी उठलेली आहे आणि आता आपण जाऊया पेंटिंग बघण्यासाठी. कुठपर्यंत आली पेंटिंग, ओ माय गॉड, म्हणजे एकच नंबर अशी पेंटिंग झालेली आहे. पूर्ण एफर्ट लावले मनीषा आणि श्रेयाने पेंटिंग बनवण्यामध्ये. आणि परत एकदा श्रेयाच्या घरामधली एक पेंटिंग रेडी झालेली आहे. आणि त्याच्यानंतर मला विचारायला म्हणजे आमच्या घरी पण आहे बरं का अशी भिंती वगैरे, अशा एकदम मोठ्या मोठ्या भिंती वगैरे खालीच आहे त्या. आणि हे कार्डबोर्ड जे आहे ना ते मला फार अतिशय आवडले, म्हणजे एकदम जाड कार्डबोर्ड आहे. घेऊन आले ते 100 रुपयाचं एक कार्डबोर्ड आहे. त्याच्यामध्ये एवढी भारी पेंटिंग तर येतेच आपल्याला. मी त्याच्या आधी पण पेंटिंग्स केले, म्हटलं चला आपण पण करूया अशी पेंटिंग. त्याच्यामुळे मी ठरवलं आता मी पण पेंटिंग करणार आहे. आणि पण बघू आता ही पेंटिंग कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही. कारण की दिवसभर म्हणजे तुम्ही बघू शकता, सकाळी जशा त्या 1-1:30-2 वाजता 2 वाजेपर्यंत त्यांचं स्वयंपाक वगैरे सगळं आटपलं होतं, तेव्हापासून मनीषा बसलेली पेंटिंग बनवण्यासाठी. तर संध्याकाळचे मी 6 वाजले होते, 6 वाजता उठली, तोपर्यंत ते पेंटिंग बनवत होती. म्हणजे इतका वेळची सकाळपासून ते बनवत आहे पेंटिंग. मध्ये फक्त जेवणासाठी त्यांनी अर्धा 1 तासाचा ब्रेक घेतला असेल, पण कंटिन्यू मनीषा बसली आणि पेंटिंग बनवते. म्हणजे खूप मेहनतीने ही पेंटिंग बनवलेली आहे. आणि तुम्हाला कशी वाटली पेंटिंग कमेंट करून सांग. आणि घरी नॉर्मली बनवू शकतो यार आपण, इतकं बाहेर वगैरे महाग वगैरे भेटतं, तेवढंच क्रिएटिव्हिटी काहीतरी आपलं ही, म्हणजे आपण आपला वेळ जो असतो तो एक सफल होतो याच्यामध्ये. तर तुम्हालाही असे पेंटिंग्स वगैरे बनवायचे असेल तर हा कार्डबोर्ड भेटतो मग याच्यामध्ये स्टेशनरीच्या दुकानामध्ये. एकदम जाड असतो बरं का हा कार्डबोर्ड, त्याचं 100 रुपयामध्येच कार्डबोर्डमध्ये. आणि हे जे कलर्स वगैरे आहेत तर ते आम्ही 150 रुपयाचे कलर्स आणले. त्याच्याबरोबर ब्रश पण फ्री भेटला आम्हाला, डीमार्टला भेटला आम्हाला, डीमार्टवरनं आणलं ना ते. तर ते आणि त्याच्यानंतर ही पेंटिंग बनवली. आणि अजून भरपूर सारे कलर बाकी आहे. आता आम्ही त्याचं श्रेयाकडे भरपूर सारे मोजिटोचे काचेच्या बॉटल्स आहे, त्याच्यावर आम्ही पूर्ण असं आता पेंटिंग करणार आहे. आणि
पूर्ण सजवणार आहे याच्यामध्ये. आणि फायनली आमची अशी ही पेंटिंग तयार झाली आहे. तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात हेही मला कमेंट करून सांगत जा. आणि आज आपण इथेच थांबूया, कारण की आता खूप थकलेलो आहे. रात्री जेवण करून डायरेक्ट मी झोपणार आहे. मला व्हिडिओ काढायला काही टाईम नाही आहे. आणि भेटूया उद्या. ऑफिसचं काय चाललं आहे ते सांगणार तुम्हाला उद्या. बाय.